उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असताना ही मागणी। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख। तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यानं मागे घेण्याची शक्यता। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्याच्या इंदोरे गावातले रहिवासी। बच्चू कडूं विरोधात गुन्हा दाखल। आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हत्येचा कट रचना हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्त देणारे आहोत, कुणाचा जीव घेणारे नाही। अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकर आणि अत्याचारी भोंदू अशोक खरातमध्ये 177 कॉल्स। बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरातसोबत 236 कॉल। अंजली दमानिया यांचा हा आरोप। चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याचीही मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भोंदू खरातला तब्बल 17 कॉल। सुनील तटकरेंचं दीपक केसरकर आणि आशिष शेलारांचे कॉल्स। खरात सोबत कशा संदर्भात कॉल्स झाले, दमानियांचा हा सवाल। खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, नेत्यांना अनेक जण फोन करतात, त्याचा रेकॉर्ड नसतो। चौकशी अंती सर्व काही समोर येईल। शिंदेंवरील आरोपांनंतर मंत्री शिरसाटांसह सरनाईक यांची प्रतिक्रिया। ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास हा सांगितला जातच नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। पक्ष सोडून काही जण हे पदासाठी, काही जण लपण्यासाठी, काही जण वाचण्यासाठी जातात। नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती हा निशाणा। राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळल्याची चर्चा। आमदार शिवाजी गर्जे आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी। गर्जे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याच्या चर्चेनंतर तटकरेंकडून समज अशी सूत्रांची माहिती। सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। पालकमंत्री गोरे आणि माजी आमदार राजन पाटील शिवाय विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगली या ठिकाणच्या राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। कोणत्याही परिस्थितीत पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन। शंभूप्रेमींचा हा इशारा। राज्यात अवकाळीसह वादळी वारा आणि गारपिटीचं थैमान। कांदा, डाळिंब, आंबा आणि रब्बी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। शेतकरी अहवाल देईल, प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे, भरीव अशी मदत द्यावी ही मागणी।